एके दिवशी एमिली खरेदीसाठी गेली होती. रात्री येताना तिला रस्त्याच्या कडेला दाराच्या आकाराचा आरसा दिसला. तिला वाटले की तो माझ्या बेडरूमसाठी योग्य आहे म्हणून तिने ऑनलाईन गाडी बुक केली आणि ती तो आरसा निवडली आणि दुसऱ्या दिवशी घरी पोहोचली. तिने भिंतीवरचा आरसा लावण्यासाठी काही लोकांना बोलावले. मग रात्री बेडरूममध्ये नाईट ड्रेस घालून झोपायला येत असताना तिला आरसा दिसला पण तिचे प्रतिबिंब 1 सेकंद उशिरा आले होते. तिला विचित्र दिसले पण ती झोपली होती आणि ती त्याकडे दुर्लक्ष करून झोपली. त्या घरात ती एकटीच राहत होती. दुसऱ्या दिवशी ती त्याच्या कामावर जात असताना तिने आरसा पाहिला तेव्हा तो सामान्य होता. दिवसभर काम केल्यानंतर ती थकली होती आणि घरी येत असताना त्याच्या शेजारी फिरत असताना तिच्या शेजाऱ्याने तिला पाहिले. मग ते म्हणाले की तू तुझ्या कामावर गेली आहेस मग तुझ्या घरी कोण आहे? तुझे नातेवाईक आले आहेत किंवा तुझ्या घरातून कसला आवाज येत आहे? ती घाबरली आणि तिने सांगितले की त्याच्या घरी कोणीही आले नाही. त्याच्या शेजारच्या काकांसोबत ती घरात गेली आणि त्यांनी घरभर तपासणी केली पण कोणीच नव्हते. मग तिच्या काकांनी सांगितले की जर तुला काही हवे असेल तर घाबरू नकोस फक्त आमच्या घरी ये. मग काका त्यांच्या घरी गेले. पण जसजसा दिवस गेला तसतसे तिचे प्रतिबिंब स्वतःहून काही गोष्टी करू लागले जसे की ती हसत नसताना हसणे. जेव्हा ती मागे वळली तेव्हा प्रतिबिंब थोडा वेळ फिरायला उशीर झाला होता. पण तिने स्वतःला सांगितले की हे फक्त जॉडमुळे तणाव आहे. एके संध्याकाळी सकाळचे 7 वाजता तिने आरसा तपासण्याचा निर्णय घेतला आणि आरशासमोर उभी राहिली आणि तिचे प्रतिबिंब पाहत राहिली. अचानक एमिलीचे प्रतिबिंब मोठे हसले पण ती हसत नव्हती. ती खूप घाबरली. तिचे हृदय तिच्या छातीत धडधडत होते. ती हळूहळू मागे हटली पण प्रतिबिंब तिथेच थांबले, हसत. मग प्रतिबिंबाने रुंद हास्यासह हात वर केला. एमिलीचा श्वास तिच्या घशात अडकला. ती मागे सरकली, खुर्चीवर आदळली, पण प्रतिबिंब हलत नव्हता. तो एका जागी विकृत हास्यासह उभा होता. विचार न करता, एमिलीने एक ब्लँकेट उचलले आणि ते आरशावर फेकले. प्रतिबिंब दृश्यापासून लपवले. ती रात्रभर झोपली नाही कारण तिचे विस्तृत हास्य तिच्या मनात अडकले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आरसा काढण्यासाठी कोणाला तरी बोलावले. पण जेव्हा त्यांनी ब्लँकेट उचलले तेव्हा काच फुटलेली होती, त्याचे प्रतिबिंब गेले होते. पण एमिलीला अजूनही खोलीच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून तिचे डोळे तिच्याकडे पाहत असल्याचे जाणवत होते आणि रात्री तिला काचेवर काहीतरी टॅप, टॅप, टॅप आवाज ऐकू येतो जणू काहीतरी अजूनही बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे.